मत्ताई लिहिवलं धडचं खबर 26 अध्याय. ह्या गोठे अख्खे सांगणं होल्यापायी त्यानाचे शिशुला संग असं म्हटलं. 2 दिवस होल्यापायी पस्का मनाचं युद्धलात पंडुग येते म्हणत तवर मनसाच्या लेखात सिल्वा घालतात म्हणत तुम्हाला ठाऊक. ते वगतीत मोठी याजकुलनं पूजाची मोठवली कैपा मनाचे अख्ख्याले मोठ्या याजकुडा घरात जमा होले. अजून त्याई येसू तर धरून घेऊन मारून टाका म्हणत मिरून कुट्रा केला. पण पजात लोल्ली होते म्हणत पांडुक दिवसनात नको म्हणत सांगून घेतला. अजून येसू बेतनिया गावात कुष्ठरोगाकून राहिले सिमोनूच्या घरात आहे. येसू जेवणाले बसून राहताना एकली बायको जुग विल्व होलो अस्तर तेलाचं गुरगेत त्यांना जवळ आणून त्यांनाच्या डोळ्यावर बघवलन. ते देखटले तवर त्यांनाच्या शिशुलाले रग्गालं. काहले अर्थम करणं हे अस्तर तेल जुग धरणीले विकून गरीबनाले देऊन राहूसे न म्हटला. पण येसू हे चोवून घेऊन त्या संग असं म्हटलं, हे बायको तर काहले बाधा घालता. इम्या माझे विषय मात एक धडचं भने करलन. गरीब तुम्हा जवळ कव्वरही राहतात पण मिनतन तुम्हा जवळ कव्वरच्या नाही राहा. इम्या हे अस्तर तेल माझ्या अंगावर बघवून मत समाधी कराले सिद्ध केलन. लोकात खोटी धडचं खबर प्रचार करणं जरगते की तेत्ती इम्या आता आद करून घेऊन हे बायका करल्या गुरचून सांगून घेतात म्हणत तुम्हा संग हक्क सांगता म्हटलं. तवर 12 जण शिशुलात एकला मोठ्या याजकुला जवळ गेलं. त्याचं नाव इस्करियोत युदा. मिन येसू तर धरून दिल्याक मला काय देता म्हणत ते त्यांत हटकलन. त्यालागी त्याई 1.5 कुऱ्याचे पांड्या त्याले दिला. तवर पायचून ते येसू तर त्यांना भेटून देवासाठी अवकाशम देखत राहिलं. अमेनाईटले भाकरीनाचे पांडुगाचे आधीचे दिनी शिशुलू येसू जवळ येऊन पस्का पांडुकचं खाना खावा आले तूसाठी आम्ही जागा खोटी सिद्ध करावं म्हणून घेतास म्हणत हटकला. येसू असा जवाब दिलन, पाटणामात फलाने माणसाजवळ जा. त्यांना संग मध्ये वगत जवळ आली. मीन माझ्या शिशुला संग मिरून पस्का पांडुकचं खाणं तुझ्या घरात खावा म्हणून घेता म्हणत आमचं प्रभू सांग म्हटलं म्हणत सांगा. येसू त्यांले आज्ञा दिल्याच्याने शिशुलो पस्का पांडुकच्या खाण्यात सिद्ध केला. दिवस गेले तवर त्यांना 12 जण शिशुला संग खावाले बसलं. त्याही खात राहिले तवर त्यांना त्या संग असं म्हटलं, तुम्हात एकलं मत पगधारणाला धरून देते म्हणत तुम्हा संग हक्क सांगता. तवर त्यांले भर दुःखमालं. प्रत्येकला त्यांना संग प्रभू मिनकी मिनकी म्हणत हटकला. त्यांना असा जवाब दिलन, मा संग सुगा वाटेत हात बुडवाचस मत धरून देते. माणसाचे लेखा गुरचून लिहून राहिल्याच्याने त्यांना मरून जाते. पण कोण झाल्या माणसाच्या लेखात धरून देते की ते माणसाले शिक्षा नाही चुके. अय्यो ते माणूस जन्मून राहण्यास गेल्याक त्याला धड राहायचं. तवर त्यांना आता धरून देवाचं युदा गुरुजी मिनतन हो न म्हटलं. तवर येसू त्या संग हो तुनस म्हणत म्हटलं. त्याही खात राहिले तवर येसू एक भाकर हेडून घेऊन दिविंचून त्यात मोडून शिशुलाले दिलन. यात हेडून घेऊन खा हे माझं आंग म्हणत सांगलन. अजून त्यानं द्राक्षा रस राहिला एक काटोरा धरून घेऊन देवाले वंदनम सांगून त्यांना देऊन असं म्हटलं, तुम्ही अख्खी यातलं प्या. हे माझं रकत पप्पाचं क्षमापण भेटेसी कित्येक जणांसाठी गर्भाचं नव निबंधना रकत. मीन तुम्हा संग सुगा माझं बाचे राज्यमात एसांचं नव द्राक्षा रस अजून पिवाचे दिवसा होगा आता त्यात नाही प्या म्हणत तुम्हा संग सांगता. अजून त्याही एक गाणं गाऊन अलिव झाडनाचे डोंगरावर गेली. तवर येसू त्या संग असं म्हटलं, हे रातचेरा तुम्ही अख्खी चेदरून जाता. लेखनम असं सांगत आहे, देव राखणधारा आता मारून टाकते. मेढ्या अख्खे मांद्यात सोडून चेदरून जातात. पण मीन मरून फिरून उठल्यापायी तुम्हा पण आधी गलिलाय प्रांतमाले जाता. तवर पेतुरू तुझे कारण माकून अख्खी तुत्त सोडून गेले काही मीन तुत्त सोडून नाही जा म्हणत त्यांनाले जवाब दिलन. तवर येसू पेतुरू संग अज रातचेरा कुकडा हारवण्यातले आधी मीन नाही ठाऊक म्हणत 3 मजील तुन म्हणतस म्हणत तू संग सांगता म्हटलं. पेतुरू त्यांना संग मीन तू संग मराचा बघत आल्या काही तुन नाही ठाऊक म्हणत नाही सांग म्हटलं. वरकडचे शिशुला की तेसच म्हटला. तवर येसू त्या संग मिरून गेत्समने मनाच्या जागी आले गेलं. मीन तेत्ती जाऊन प्रार्थना करत तुम्ही येत बसून राहा म्हणत शिशुला संग म्हटलं. अजून येसू पेतुरू तन जेबदाईचे दोघे लेखनात त्यांना संग धरून गेलं. त्यांना किती दुःख माकून म्हणसू तू बाद पडलं. तवर त्यांना त्या संग
माझं जीव जाय तिथलं मीना दुःख पडता तुम्ही येत मा संग चेती राहा म्हणून म्हटलान. अजून त्यांना इथले दूर जाऊन पाय लागून असं प्रार्थना केलन. माझे बा वीर होल्याक हे कष्टाचे काटोऱ्यात मा जवळचून दूर कर. होल्या काही जरगाचं राहिलं माझं इष्टम नव्हे तुझं इष्टमस. तवर त्यांना शिशुला जवळ येऊन त्याही जपूजात राहणं देखटलन. तुम्ही 1 घंटामान सुगा मा संग चेता नाही राहू शका की तुम्ही कष्टनात पडे नाहीस चेती राहून प्रार्थना करत राहा. आत्मसिद्धसपण अंग बलहीनम म्हणत म्हटलन. अजून एक मजील त्यांना जाऊन प्रार्थना करत माझे बा मीना हे काटोऱ्यातलं पिलक शिवाय हे काटोरा मा पैचून नाही जाय म्हटलं सर राहिल्याक तुझं इष्टमस होऊ दे. त्यांना फिरून येऊन त्याही जपू जात राहणं देखटलन. काहले म्हटल्या त्याचे डोळे झाकून जात राहिले. त्यांना अजून एक मजील त्यांत सोडून जाऊन त्याच गोटी म्हणत प्रार्थना केलन. तवर त्यांना शिशुला जवळ येऊन त्या संग असं म्हटलं तुम्ही अजून काही जप्पू जात आराम हेडून घेता की इगे ऐका माणसाच्या लेखात बापात मुलाच्या हातानात धरून देवाच्या घडिया जवळ आलं. उठा जवाई मात्र धरून देवाचं जवरियात आहे. त्यांना अजून बोलत राहता आणि 12 जण शिशुलात एकलं होलं. युदा आलं. मोठ्या याजकुला जवळचून वजाचे मोठोल्या जवळचून आलं. मोठं गुंपू त्यांना संग राहिलं. त्याही कातुलू काड्या हाती धरून घेऊन राहिले. त्यांना आता धरून घेवाचं आधीच त्या संग एक आनवाल सांगत मी कोणात मुद्दू घालून घेता की त्यांनाच येसू त्यांना आता धरून घ्या म्हटलं. हे संगस येसू जवळ येऊन गुरुजी तुले शुभम म्हणत त्यांना आता मुद्दू घालून घेतला. पण येसू त्या संग दोस्तू तुला काय करायला आलास की हे करू म्हणत म्हटलं. तवर त्या येऊन येसू तो बांधिंचला. संगस येसू संग राहिल्यानात एकलं हात पगरून कत्ती हेडून अख्ख्या परमोठ्या याजकुडाचे दासुडात मारून त्याचा कान तोडला. तवर येसू त्या संग तुझी कत्ती ओर्यात घालून घे. कत्तीधराची अख्खी कत्तेकून असून आश्रम होत. आत्ता मी माझे बात हटकलंच राहिल्याक त्यांना संगस 12 सैन्यालाच गुंपू पर अधिक जण देवाचे दूतलात मल्ले धाडू शकते. पण तसं केल्याक तसं जरगाव मनात लेखनम कसं जरगते म्हटलं. ते वगतीत येसू ते गुंपू संग मीना दोचून घेवाचं पाईक होल्याच्याने तुम्ही कत्तुला हाकून काड्या हाकून मत्त बंदींचा आला काय रोजी मीना तुम्हा जवळ देवाच्या गुडे तू बोधा करत राहिला ना तवर तुम्ही मत्त खाले नाही बंदींचा हे करू म्हणत म्हटलं. हे अख्खा जरगलं म्हटलं. तवर शिशुला की त्यांना आता सोडून पळून गेले. येसू तर बंदींचली त्याही त्यांना आता अख्ख्या पर मोठं याजकुट झालं. काही पाजावर धरून गेली. तेत्त धर्मशास्त्रम बोध कराचे अजून मोठोल्ली जमा होऊन राहिले. पण पेतुरू इटलक दूरचून येसू मंग येत अख्ख्या पर मोठ्या याजकुडाचे घरा होगी आलं. आखरीले काय जरगते की देखाई म्हणत अख्ख्या पर मोठ्या याजकुडाचे घराचे इलाक्यात येऊन सैनिकुला संग बसून राहिलं. मोठी याजकुलनं पजाचे मोठल्ले जुदलाचे सभ्यात अख्खी मिरून येसूले मरण्या शिक्षा घालासाठी त्यांनाले व्यतिरेक मागून लबाड गवाईसाठी देखत राहिले. पण लबाड गवाई सांगाचे कितलीक जण पुढं आले पण त्यांले काय गवाई नाही भेटा. आखरीले दोघी लबाड गवाई सांगाचे पुढं येऊन असं सांगला यांना देवाच्या गुडेत पुराग नाशडम करून 3 दिवसांत अजून बांधू शकतं म्हटलं. अख्ख्या पर मोठा याजकडून उभं होऊन तुनं जवाब काही नाही सांगा की याई तुले व्यतिरेक मानून सांगायचं गवाय काय म्हणत त्यांना आता हटकला. पण येसू काही जवाब नाही सांगा. अख्ख्या पर मोठा याजकडून जीव राहिले देवावर बास करून सांग तुला देवाचा लेख होलो ख्रिस्त होस की म्हणत हटकला. येसू जवाब सांगत हो तुम्ही मनाचं हक्कस पण आता पाहिजून माणसाचं लेख देवाचे उजव पाक्याले बसून राहणं अजून अभराटले मापुलावर येणं तुम्ही देखता म्हणत हक्क सांगता म्हटला. तवर अख्ख्या पर मोठा याजकडून त्यांनाचे फडकी फारून घेऊन रग्गेकून यांना देवात दूषिंचलन. हमाले अनेक गवायला कुण अवसरम नाही. देखा यांना दूषण करणं आत्ता तुम्ही ऐकला ना तुम्ही काय म्हणता म्हणत त्यांत हटकलन. त्यालागी त्यांना बरण्या शिक्षा घालावस म्हणत त्याही जवाब दिला. तवर त्याही त्यांनाचे तोंडावर थुकून गुडदे मारला. इतली जण त्यांना आता हातानं हाकून मारला. अजून तुला ख्रिस्त होल्याक तू तर मारली कोण की प्रवक्त्याच्याने प्रवचनम सांग म्हणत म्हटला. पेतुरू घराच्या इलाक्यात बसून राहिलं. एकली चाकरी कराची बया त्यांना जवळ येऊन गलीला एवढ झाले येसू संग तुन सुगा राहिलास ना म्हटलं.
पण त्यांना त्या अख्ख्यांपुढं तुला काय बोलतास की मला नाही ठाऊक म्हणत तिम्याचं गोठी तर नोहे म्हटलन. मग्गन त्यांना तेचून वाटेजवळ गेलं. अजून एकली चाकीर कराची बया त्यांना आता देखून ते तर राहिले ना संग यांना नजरेयूड झालं येसू संग सुग राहिलं होये म्हटलन. अजून पेतुरू अजून एक मजील तिम्याचं गोठी तर नोहे म्हणत पास करून ते माणूस मला नाही ठाऊक म्हटलन. इतलेक म्हणाले पक्क्याले उभं राहिली जवळ होगा येऊन पेतुरू संग हक्कस तुनं सुगा त्यांत ऐकलंस तुझं गोठीचं तारीक्या तुझी संगत बाहेर पाडताई म्हटला. तवर पेतुरू मिने लबाड सांगल्याक मावर सापेना येते ते माणूस मल्ले नाही ठाऊक म्हणून मिन बास करून सांगता म्हटलन. संगस कुकडा हरवलं. कुकडा हरवण्यातले आधीस मिन तुले नाही ठाऊक म्हणत 3 मजील म्हणतस म्हणत येसू त्यांना संग सांगली गोट पेतुरू आद करून घेतलन. तवर बाहेर जाऊन किटले की दुःखमा कुणूर अल्लं.